रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार. सर्वात पहिला तर मी आमचे प्रदेशाध्यक्ष रणजित चव्हाण साहेबांचा आभार मानेन आणि आज काही जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारीला मी त्यांच्या पुढे घेऊन जाणार आणि विश्वासाने ते जे विश्वास टाकले त्या विश्वासाने मी काम करणार. पण मी त्यांचे आभार मानून पण आज मला या जागेवर जे पोचवलं आहे त्या सगळ्यात यशाची जी शिडी आहे ती आमचे सन्माननीय लोकनेते राम शेठ ठाकूर साहेब, आमचे कार्यसम्राट प्रशांत दादा साहेब आणि महेश शेठ व आमचे सर्वच जिल्हाध्यक्ष झाले, अविनाश कोळी झाले, महापौर झाले, आमचे नितीन दादा झाले, हे सर्वच आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचाही माझ्या पाठीत सपोर्ट आहे. बघून आज मला आज चव्हाण साहेब माझ्यावर विश्वास टाकला आहे आणि मी खरंच त्यांच्या विश्वासाला कुठं दगा लावून देणार नाही आणि मी त्या जिम्मेदारीमध्ये काम करणार. एअरपोर्टचे जे आता जे कामगार आहेत अजून कामगार भरती होतात आणि ते झालेले आहेत. जास्त करून भूमिपुत्रे जे जास्त काम करतात ते आमच्या प्रशांतदादाची आणि महेश शेठची यांची याच्यामध्ये याचा वाटा आहे आणि त्याच पद्धतीने जी लोक लावलेली आहेत आणि त्यात लोकांना आम्ही जिम्मेदारी टाकली त्या पद्धतीने त्यांना कुठली परेशानी कुठली अडचण आहे किंवा काय त्यांना म्हणजे ग्राउंड लेवलला त्रास आहे ते पूर्ण जिम्मेदारी टाकली त्या पद्धतीने आम्ही पार करू. फक्त ताई येवा आणि आम्हाला त्यांची समस्या मांडावा. माथाडी कामगारांना मी आवाहन करतो म्हणजे माथाडी चालवली तर पहिल्यापासून आहेच. कारण की बघा सन्माननीय आमचे प्रशांतदादांच्या वाढदिवसानिमित्ताने मी ॲम्ब्युलन्स मोफत सेवा पण दिलेली आहे. त्याचाही लोकांनी लाभ घ्यावा मी त्यांना ती विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट आता माथाडी सगळ्यात मोठा देशामध्ये जो स्टील मार्केट असणार तो माझ्या स्वतःच्या गावात आहे आणि माथाडीची जी परिस्थिती आमच्या इकडे काय आहे ती माझ्यापेक्षा कोणाला माहिती नाही. का मी इथला भूमिपुत्र आहे तर आणि आजपासून आत्तापासून मी बघत नाही माथाडीचं जी त्रास आहे ते मला चांगला माहिती आहे. आज मला ती जिम्मेदारी दिली जिल्हाध्यक्षपदी ती मी चांगल्या पद्धतीने पार करीन. फक्त माथाडी फक्त येऊन समस्या मांडावी आणि आता काही कशी समस्या आहे ते आमचे प्रशांतदादा त्यांची सॉल्व्ह करतातच आणि त्यांच्याच मागे आम्ही असतो आणि ते आम्ही पुढं त्यांना कुठं अजून त्रास असला ते आम्ही पुढं पार करतो. मी याच्यामध्ये मी रणजित चव्हाण साहेबांचं आभार मानेन तर त्याही जी जिम्मेदारी दिलेली आहे ती पार करेन. आणि आज देशाचे प्रधानमंत्री जे नरेंद्र मोदी साहेब आहेत, जे आमचे बाकी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, ते खरंच आज ते आपल्या महाराष्ट्राला ज्या गतीने पुढे घेऊन चालले त्याच गतीने आम्ही आमच्या युनियनला आम्हाला जे जिम्मेदारी दिली त्याच गतीने आम्ही आमची पण कामं पुढे घेऊन जाऊ.